जी सुरुवात आपण घराच्या पार्किंग पासून केली होती. कधी वाटलं नव्हतं आपल्याला की एवढा मोठा व्यवसाय होईल. पण लोकांनी जो प्रतिसाद दिला, जो फीडबॅक दिला, त्यामुळं आज आपण इथपर्यंत पोहोचू शकतो. गाड्यांची आवड आपल्याला लहानपणापासून होती आणि एक गाडी डोक्यात बसलेली Yamahaची R15 आणि वडील म्हणले, "तुला जॉब लागला की तुला गाडी घेऊन देतो." जसा जॉब लागला वडिलांनी गाडी घेऊन दिली. तर असा विचार आला की गाडीमध्ये काहीतरी थोडंसं हटके मॉडिफिकेशन करून टाकू आपण. गाडीमध्ये आम्ही मॉडिफिकेशन केलं. जो रायडिंग ग्रुप आहे आमचा, ते विचारायला लागले, "गाडी कशी काय बनवली? कुठून बनवली?" मी सांगितलं, "बाबा मीच बनवली." मग त्यांच्या एन्क्वायरी स्टार्ट झाल्या, "आम्हाला पण असं करून देऊ शकतो का तू?" मग असं करत 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 कस्टमर बेस वाढायला लागला, एन्क्वायरीज वाढायला लागल्या. मग तिथून एक आयडिया आली की बाबा ह्या क्षेत्रामध्ये पण आपल्याला स्कोप आहे, तर आपण करू शकतो का? मी एअरक्राफ्ट इंजिनियर होतो. हे साइड बाय साइड माझं चालू होतं, जे घरी माहीतच नव्हतं. आणि नंतर ज्यावेळेस फ्लो वाढला, त्यानंतर मग मी तो जॉब सोडला आणि फुल फोकस बिझनेसवरती केला. तर घरच्यांचं आधी नव्हतंच, म्हणजे त्यांना आवडलं नव्हतं. त्यांना असं वाटत होतं की हे डिग्रेडेशन झालंय. पण जो आपला व्ह्यू पॉईंट असतो की आपल्याला काय करायचं ह्याच्यामधून, हे त्यांना समजावणं खूप अवघड गेलेलं सुरुवातीला. पण मी करत राहिलो. मी म्हटलं ठीक आहे, आत्ता नाराज आहेत, नंतर ते ॲग्री होतील. नंतर ते सपोर्ट करायला लागले. ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला चालू केलं, त्यावेळेस पार्ट्स भेटणं अवघड होतं. खोल फिटिंगमध्ये कधी-कधी लाईट खराब व्हायची. मग ते परत विकत घ्यावं लागायचं. सॅलरी कमी असल्यामुळं मग ते पार्ट्स लवकर भेटायचे नाहीत. मग सॅलरी येस तोपर्यंत थांबायचं. मग तोपर्यंत गाडी उभी ठेवायची. मग सॅलरी आली की मग तो पार्ट विकत घ्यायचा आणि परत गाडीवरती ट्रायल करायचं. डोक्यामध्ये फक्त एवढंच होतं की आज जो महिन्यातनं तुम्हाला 4 ते 5 कस्टमर भेटतात आहे, ते उद्या जाऊन 400 ते 500 होणार आहेत. कारण ती जी माउथ पब्लिसिटी होती ती खूप महत्त्वाची होती. वन स्टॉप सोल्युशन आहे आपलं शॉप. एकदा रायडर दुकानामध्ये आला की त्याला डोक्यात जे काही डाऊट्स आहेत, जे काही प्रोडक्ट्स आहेत, ते सगळे इथं बघायला भेटतात. सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत. रायडरसाठी आणि गाडीसाठी जेवढ्या पण ॲक्सेसरीज भेटतात. लाँग टूरला जायचंय, स्पोर्ट बाईक आहे तुमची, तुम्हाला ट्रॅक डेला जायचंय. जे काही तुम्हाला करायचंय तुमच्या पर्पजनुसार सगळ्या ॲक्सेसरीज आपल्याकडे अवेलेबल असतात. प्रत्येक बिझनेसमध्ये कस्टमरचं सॅटिस्फॅक्शनच तुमच्या बिझनेसची ग्रोथ ठरवतं. म्हणजे सर्व्हिस दिल्यानंतर कस्टमरला काय प्रॉब्लेम येतात? एखादी गाडी आहे, त्या गाडीला तुम्ही काही ॲक्सेसरीज बसवताय, तर कस्टमरला काय प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये? भरपूर गाड्या इंडियामध्ये अशा होत्या की ज्या इम्पोर्टेड होत्या, पण लोकांना त्याच्या ॲक्सेसरीजच भेटत नव्हत्या. मग त्याच्यावरती आम्ही गाड्या स्कॅन करून त्यांच्या ॲक्सेसरीज डिझाइन केल्या. त्या आम्ही स्वतः डेव्हलप केल्या. त्या पूर्ण इंडियामध्ये पसरवल्या. आज आपले प्रोडक्ट्स असे काही आहेत जे पूर्ण इंडियामध्ये फक्त आपल्याकडेच आहेत आणि आम्ही खूप प्राऊडली ते सेल करतो. कारण कस्टमरला माहिती आहे बाबा इथून पुढे मला किती प्रॉब्लेम आले, काही झालं तर 2 पैसे मी एक्स्ट्रा देतोय, पण मला यांची सर्व्हिस भेटते.